नागपुरातून एक मोठी बातमी येते। विधान परिषदेचे आमदार आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय। सध्याच्या राजकीय संस्कृती, पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट मांडली आहे। 13 मे पर्यंत आमदारकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नाही असं त्यांनी जाहीर केलंय। राजकारणात कधीतरी आपण थांबलं पाहिजे असे वाटणारे नेते फार क्वचितच पाहायला मिळतात। त्यातच संदीप जोशी यांनी आपलं नाव जे आहे त्यात कोरलेलं आहे। माझ्या भागात माझी बायको नगरसेवकाचीच मुलगी आहे, त्याच्यामुळे मला विचारण्यात आलं होतं की तू तिला लढवतो का। मी स्पष्ट सांगितलं की ती लढणार नाही, कारण मग कार्यकर्त्यांनी काय करायचं, त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या आणि आम्ही आमचा परिवार मोठा करत जायचा। माझ्या बायकोला, माझ्या पोराला तिकीट द्यावं, त्याच्यामुळे तो काहीही विषय नाही। महानगरपालिकेची निवडणूक झाल्यावर ते जाहीर करावं म्हणून मी ते महानगरपालिकेची निवडणूक झाल्यावर जाहीर करतो आहे। आणि आज स्वर्गात माझे वडील देखील समाधानी झाले असतील की माझ्या मुलांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला असं मला वाटलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।